अनफॉर्च्युनेटली पर्यावरण असं चालत नाही. आपण त्याला केऑस थिअरी म्हणतो किंवा आय एम शुअर सगळ्यांनी ऐकलं हे बटरफ्लाय इफेक्ट, की कुठेतरी फुलपाखराने पंख पसरला तर कुठेतरी पाऊस पडला. पृथ्वी अशी चालते, पृथ्वी लिनियर चालत नाही. तुम्ही जगातले जर समुद्र बघितलेत तर त्या सगळ्या समुद्र एकमेकांशी कनेक्टेड आहे. आपण त्यांना नावं दिली आहेत, हा पॅसिफिक आहे, हा इंडियन ओशन आहे, पण ते ऍक्च्युली सगळं एक आहे आणि हे सगळं सर्क्युलेशन जगभर होत असतं. तापमान हे वाढतच आहे, त्यामुळे तुम्हाला कूलिंग लागणारच आहे. मग तुम्ही बेटर कूलिंग कसं करू शकाल? तुम्ही असं नाही म्हणू शकत की एसी लावू नका किंवा गरमीत बसा. तर त्याचे सोल्युशन्स काय आहेत? आय थिंक ह्या सगळ्या प्रश्नांचे सोल्युशन्स आहेत. एका लाईनीत सांगायचं तर इकॉनॉमी आणि इकॉलॉजी हे विरुद्ध दिशेला नाही आहेत. ते तुम्ही असं कॉन्सेंट्रिक सर्कल आहेत असा विचार करा. पृथ्वी मोठा सर्कल आहे, त्याच्या आत इकॉनॉमी आहे. तर तुम्ही जे काय पृथ्वीच्या सर्कलमध्ये कराल ते इकॉनॉमीला फायद्याचंच होणार आहे आणि इकॉनॉमीमध्ये जे जर तुम्ही चांगलं केलं ते पृथ्वीला फायदा होणार. जर आपण तो विचार केला म्हणजे मी अजून एक आपण ते सस्टेनेबिलिटीचे डायग्राम बघतो किंवा हल्लीची पोरं इव्हन शाळेत काढतात की असे 3 गोळे काढतात आणि जिथे मध्ये तो असतो तो सस्टेनेबल म्हणतात. ते चुकीचं अंडरस्टँडिंग आहे. मी तुम्हाला असं म्हणायचं आहे का की एक पर्यावरणाचा भाग त्याचा इकॉनॉमीच्या एका भागाशी काहीच घेणं देणं नाहीये, असं नसतं. ते सगळे एकात एक वर्तुळ आहेत ती. तर आपण हे फंडामेंटल चुका जर आपण काढल्या आपल्या अंडरस्टँडिंग मधनं की तुम्हाला आयदर एन्व्हायरमेंट मिळेल किंवा तुम्हाला प्रगती मिळेल असं नाहीये. नमस्कार, MyMTVच्या पॉडकास्टमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज आपल्यासोबत ऋषिकेश चव्हाण आहेत. एक पर्यावरणवादी मी म्हणणार नाही, पण पर्यावरण विषयक समस्यांच्या सोल्युशनचा विचार करणारे अभ्यासक किंवा ते कृतीत उतरवणारे एक कृतिरूप कार्यकर्ते म्हणून ते आपल्यासोबत आहेत. ऋषिकेश चव्हाण यांचा 25 वर्षाचा या क्षेत्रातला अनुभव आहे आणि स्टॅनफोर्ड असेल किंवा स्मिथसोनियन असेल अशासारख्या जागतिक दर्जाच्या विद्यापीठातून त्यांनी बायोडायव्हर्सिटी किंवा एन्व्हायरमेंट या विषयातल्या अभ्यासक्रमांचा अभ्यास केलेलाच आहे. ते अभ्यासक्रमही पूर्ण केलेले आहेत आणि आजच्या घडीला THT म्हणजे द हॅबिटॅट ट्रस्ट या भारतातल्या सर्वात मोठ्या सोल्युशन आणि पर्यावरण या सगळ्या विषयात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना सर्व प्रकारचं सहाय्य म्हणजे निधी सुद्धा देणाऱ्या संस्थेचे ते प्रमुख आहेत. ऋषिकेश, MyMTV मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. नमस्कार. थँक्यू किरण. एक तर बाहेर पाऊस पडतोय आणि पूर्वी पावसाचं जे आपल्याला रम्य वाटायचं की मुंबईकर जे लोकल मधनं प्रवास करायचे घामाने भिजलेले, चिडचिड करणारे आणि मग ते पावसाची वाट बघत असायचे आणि पाऊस आला की मग ते आता रील बनवतात पावसाच्या किंवा मग आपल्या गेटवे ऑफ इंडियाला उफाळणाऱ्या लाटांचे व्हिडिओ फोटो ग्रुप फोटो येतात. आणि आत्ता परिस्थिती अशी आली आहे गेल्या वस्तुतः 1 किंवा 2 आठवड्यांमध्ये की या पावसाची त्या पाण्याची आपल्याला भीती वाटायला लागली आणि ती भीती वाटते कारण वायनाडला जे घडलंय, चिपळूणला जे होताना दिसतंय, कोल्हापूरला जे घडेल याची आपल्याला सतत भीती वाटत राहते. त्या पुराची समस्या आज आपल्याला भयंकर सतावते. आपण या विषयावर थोड्याशाच गप्पा मारूया आणि तुमची मतं या विषयात जाणून घेऊया. नक्की. आय थिंक याच्यापेक्षा महत्वाचा विषय आजच्या तारखेला आपल्याकडे नाहीये आणि ह्याच्यावर जेवढी चर्चा व्हायला पाहिजे, जेवढं आपण बोलायला पाहिजे तेवढं होत नाहीये. त्यामुळे आय थिंक ही तुम्ही संधी दिली आहे त्याच्याबद्दल धन्यवाद. नक्कीच आपण ह्याच्यातनं काही मार्ग आहे ते बघता येईल आपल्याला. मला सांगा की पर्यावरणाची समस्या गेली म्हणजे चिपको मुवमेंटच्या पर्यंत तुम्ही गेलात तर भारतात पर्यावरणाची किंवा वन्यजीवांच्या संरक्षणाची मोहीम किंवा वन्यजीवांच्या रक्षणासाठीचे प्रयत्न हे तसे कल्चरल आहेत, रिलिजियस आहेत, पण आत्ता संपूर्ण जगच या सगळ्याच्या चिंतेत पडलंय. आणि मग क्लायमेट चेंज असेल मग त्याच्यावर खूप बोललं जातं आणि त्यातले बहुतांश जे सजेशन्स येतात किंवा सोल्युशन्स म्हणून ज्या गोष्टी समोर येतात त्या प्रॅक्टिकल असतात असं तुम्हाला वाटतं का? मोकळेपणे सांगा. हा विषय फार किचकट होत चाललाय. म्हणजे पूर्वी कसं होतं, आपण एखाद्या वाघाची संख्या कमी होते किंवा चिपको म्हणजे एखादं जंगल नष्ट होत आहे, हे लोकल इश्यू होते. आता ते कसं आहे की असे जगभर असे छोटे लोकल इश्यूमुळे ते एकत्र येऊन त्याचा कंपाऊंडिंग इफेक्ट झालेला आहे आणि आता एक मोठा हे झालेला आहे.
पण आपले सोल्युशन्स जे आहेत ते अजूनही आपण लोकल लेवलचा विचार करतो, आपण लोकल लेवलवर करतो, जे करायला पाहिजे. पण त्याचा इम्पॅक्ट जो आहे त्याचा आपल्याला किती फायदा होईल, आणि जो आता जागतिक पातळीवरचा जो प्रश्न झालाय त्याला तो सोल्युशन म्हणून उभा राहू शकतो का, हा मोठा विषय आहे. तर आय थिंक आज आपण हे बघायला पाहिजे की याच्यासाठी काही एक सोल्युशन नाहीये का, जसं त्याला म्हणतात सिल्वर बुलेट असं नाहीये, आणि 50 गोष्टी करायला पाहिजेत. त्यामुळे मी नक्कीच असं म्हणेन की जे सोल्युशन म्हणून दिलं जातं ते करायला पाहिजे, पण तेवढं करूनच सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील असंही नाहीये. मला सांगा, आता लगेच चर्चेच्या केंद्रस्थानी असलेले 2 रिपोर्ट्स आहेत. पहिला आहे माधव गाडगीळ समितीचा रिपोर्ट आणि नंतर आहे कस्तुरी रंगन समितीचा रिपोर्ट. या दोन्ही रिपोर्टची अंमलबजावणी कुठल्याही सरकारला करता आलेली नाहीये. आणि मी जेव्हा ते रिपोर्ट वाचले किंवा समजून घेण्याचा प्रयत्न केला तर त्यात ते प्रॅक्टिकल वाटत नाही. असा एक सूर हा राज्यकर्त्यांकडून असतो किंवा त्याची अंमलबजावणी घडवून आणणाऱ्या लोकांकडून असतो. मग अशा परिस्थितीत नेमकी सोल्युशन्स काय आहेत? ही जी टीका सारखी ऐकायला मिळते, आणि नुसताच गाडगीळ साहेबांचा रिपोर्ट असेल त्याच्याबद्दल नाही आहे, हा कुठचाही पर्यावरणवादींचा जो रिपोर्ट येतो त्याच्याबद्दल ही टीका होते की तुम्ही जे सोल्युशन देत आहे ते प्रॅक्टिकल नाही आहे. आपण आज जग बंद नाही करू शकत, परत आपण गुहेत राहायला जाऊ नाही शकत. आणि जेव्हा असे विषय असतात तेव्हा आय थिंक तो बेस म्हणून धरला पाहिजे, आणि नो लॉंगर हा प्रॉब्लेम जो आहे तो असा एक पर्यावरणचा प्रॉब्लेम नाही आहे, हा मनुष्याचा प्रॉब्लेम आहे. आणि त्यामुळे तुम्हाला त्याच्यामध्ये इकॉनॉमिक्स, एन्व्हायरमेंट, सोशल सायन्सेस ह्या सगळ्यांचे आज तुम्हाला एकत्र आणावं लागेल, सगळ्या एक्सपर्टीज एकत्र आणावे लागतील, आणि जे सोल्युशन असेल ते ज्याला इंग्लिशमध्ये होलिस्टिक म्हणतात तसं करावं लागेल. तुम्ही हे प्युअर इकॉनॉमिक्समध्ये जरी सॉल्व्ह करायला गेला तरी त्याच्यातनं तुम्हाला खूप पुढे जाता येईल, असं माझं पर्सनल मत आहे. एकदम मी थेट प्रश्न विचारतो की पूर्वी पाऊस पडायचा, 15 दिवस पाऊस पडत राहायचा आणि मजा करायचो आपण, आनंद यायचा. पण आता 2 दिवसात 3 दिवसात भयंकर पाऊस पडतो, शहरं ठप्प होतात. याची कारण मीमांसा तुम्ही कशी करता? आता ह्याच्यासाठी आपल्याला पाऊस भारतात कसा पडतो हे थोडं समजून, तर मी थोडीशी पूर्वकल्पना देतो की मी अगदी सायंटिफिक नाही जात, खूप कॉम्प्लेक्स करत नाही, पण याचं सोल्युशन समजण्यासाठी पाऊस कसा पडतो हे समजणं गरजेचं आहे. भारत एकदम युनिक ठिकाणी या पृथ्वीवर लोकेटेड आहे, ते सब ट्रॉपिक्समध्ये आहे. आता भारत हा अरबी महासागर, इंडियन ओशन ह्या सगळ्याला असं लागून आहे. तर आपल्याकडे जो पाऊस पडायचा त्याच्यासाठी 2-4 कारणं होती. एक म्हणजे जो तिबेट विगतचा जो भाग आहे तो तापायचा, तिकडनं गरम हवा यायच्या. मग इकडे एक म्हणजे सोमालियाकडनं काही हवा येतात. मग एक आपल्याकडे काय ज्याला म्हणतात इंडियन ओशन डायपोल, हे म्हणजे तुम्ही जगातले जर समुद्र बघितलेत तर त्या सगळ्या समुद्र एकमेकांशी कनेक्टेड आहे. आपण त्यांना नावं दिली आहेत, हा पॅसिफिक आहे, हा इंडियन ओशन आहे, पण ते ऍक्च्युली सगळं एक आहे, आणि हे सगळं सर्क्युलेशन जगभर होत असतं. आता जेव्हा हे सगळं चालू असतं तेव्हा काय असतं की जेव्हा उन्हाळ्यामध्ये जेव्हा तापमान वाढतं तिकडे आणि समुद्रातले थंड पाणी वरती येणं, गरम पाणी आत परत खाली जाणं, हे जे त्याचं एक चक्र जे होतं ते सेट होतं, आणि त्याच्यामुळे आपल्याला साऊथ वेस्टर्न मान्सून ज्याला आपण म्हणतो, ज्याच्यात भारत 80% भारताला पाऊस तिकडनंच मिळतो, 80-85%, तो निर्माण होतो. आणि मग महाराष्ट्राचा किंवा केरळाचा जर तुम्ही म्हणला तर ते सह्याद्रीच्या रांगा किंवा वेस्टर्न घाट्स ज्यांना म्हणतात त्याच्या रांगाचा रोल त्याच्यामध्ये, तर ढग अडवण्यामध्ये आणि तो पाऊस पडण्यामध्ये, हेच एक गणित आहे. आणि ते गणित आपण जसं शाळेत शिकलो होतो की समुद्राचं पाणी आकाशात जातं, मग त्याचे ढग बनतात, पाणी पडतं, ते एवढं सोपं नाहीये, ते फारच कॉम्प्लिकेटेड आहे. आता क्लायमेट चेंजमुळे झाल्यामुळे काय झालंय की अरबी समुद्राचं तापमान म्हणजे सरफेस टेम्परेचर हे 1.5 डिग्रीनी वगैरे वरती ऑलरेडी गेलेलं आहे. त्यामुळे हे जी सगळी चक्र आहेत ज्याला इंडियन ओशन डायपोल म्हणतात, किंवा आता ज्याला एकदम फेमस जगात सगळीकडे त्याचा फरक पडतो तो अल निन्या इफेक्ट आहे, ते सगळे इफेक्ट्समुळे पावसाचं पॅटर्न बदललाय. पण हे तापमान वाढलं जे आपण म्हणतो, तर यापूर्वी ते तापमान वाढत नव्हतं? नाही, इनफॅक्ट पृथ्वी ही 4.2 बिलियन इयर जुनी आहे. त्यावेळेसचं कार्बन डायऑक्साईडचं लेवल किंवा त्यावेळेसची तापमान हे खूप जास्त, कार्बन डायऑक्साईड आत्तापेक्षा खूप प्रमाणाने जास्त होतं. तर पृथ्वी नेहमीच असे गरम
तापमान म्हणजे पृथ्वीचं तापमान गरम असे आहे, आणि ज्याला आयसेज म्हणतात, जे आयसेज त्या पिक्चरमुळे जे फेमस झाले, जे आपण आपल्याला बघायला आवडतात, जेव्हा अख्खी पृथ्वी जवळजवळ पूर्ण पृथ्वीवर बर्फ असतो, अशा सायकल चालू असतात. पृथ्वी नष्ट होते हे मी म्हणेन खोटं आहे. असं पृथ्वी काही नष्ट होणार नाहीये. भीती का घातली जाते दरवेळेस? आय थिंक हा आमची चुकी आहे. आम्ही ते सोप्पा मेसेज पाठवण्याच्या चक्करमध्ये चुकीचा मेसेज गेला आहे की पृथ्वी 4 बिलियन वर्षाचं आहे. पण हे मॉरल ब्लॅकमेलिंग नाहीये का? मॉरल ब्लॅकमेलिंग नाहीये. हे काय आहे, बायोलॉजिस्ट, कन्झर्वेशनिस्ट ह्यांना वाटतं ह्यांना सगळं येतं, ह्यांना कम्युनिकेशन पण येतं, ह्यांना सायन्स पण येतं, ह्यांना इकॉनॉमिक्स पण कळतं. पण ते मी आता असं रिस्क आणि खूप रिस्पॉन्सिबिलिटी बोलतो की आम्हाला सगळं येत नाही, त्यामुळे आमचं कम्युनिकेशन चुकलं. आणि हे म्हणायला मी 2 वेळा विचार करणार नाही. जर आपण पहिले पर्यावरणवादी असाल जे इमानदारीत कबूल करतात. नाही, आता नाही कबूल केलं तर मग आपण बघतोच आहे वायनाडमध्ये काय चालू आहे, मुंबईत किती अब्जाचं नुकसान होतं दरवर्षी. याच्याबद्दल आता तुम्ही जर स्वतःलाच चादरी खाली घातलं तर त्यांनी काही जग बदलत नाही. मान्य आहे, कारण मुंबईसारखं शहर जर 2 दिवस 3 दिवस स्तब्ध झालं तर देशाची आर्थिक राजधानी असलेलं हे शहर हे जितकं आर्थिक नुकसान करतं तेवढं एखादं युद्ध सुद्धा करू शकत नाही. हे खरं आहे गोष्ट आहे. जसं की क्लायमेट चेंज किंवा जे स्टॉर्म्स आहेत त्याच्यामुळे भारताला एक रिपोर्ट मी वाचत होतो 2021चा, त्याच्यामध्ये असं म्हणणं होतं की $850 बिलियन नुकसान झालं भारताला फक्त स्टॉर्म्समुळे आणि फ्लडिंगमुळे. ह्या 2 गोष्टींमुळे $850 बिलियन नुकसान झालं. इन्फ्रास्ट्रक्चरला असं म्हणतात की 16 ते 18% नुकसान होऊ शकतं ह्या स्टॉर्म्समुळे आणि फ्लडिंगमुळे. त्यामुळे हा प्रश्न आता लहान प्रश्न नाही राहिला. 17% GDP. एक मुद्दा नेहमी जो येतो ना तो येतो की जर तुम्हाला विकास साधायचा असेल तर तुम्हाला, मी खाजगी प्रकल्पांचं समर्थक नाहीये, पण मूलभूत पायाभूत सुविधांचे जे प्रकल्प असतात, म्हणजे मग हायवे असतील, धरणं असतील, आता मोठी धरणं बांधावी किंवा बांधू नये हा वेगळ्या पॉडकास्टचा मुद्दा आहे, पण मूलभूत शेती, पिण्यासाठी, उद्योगासाठी लागणारं पाणी जे एका ठिकाणी गोळा करून डिस्ट्रीब्यूट करणं, पर्यावरणाचा समतोल साधत असताना मग अशा गोष्टींचं संतुलन आपण कसं साधायचं? पहिली गोष्ट म्हणजे आय वॉन्ट टू पुट इट ऑन रेकॉर्ड की आपल्याला इलेक्ट्रिसिटी, रस्ते, अन्न हे सगळं लागतं. म्हणजे तुम्ही आता मी बरा दिसावा म्हणून एवढे 2 लाईट लावलेत तर त्याच्यासाठी इलेक्ट्रिसिटी लागतेच. तर पहिली गोष्ट म्हणजे हे आपल्या गरज आहे. पण आपण काय बघतो की जे महाराष्ट्रात चाललं, ज्याच्यामुळे रेव्हेन्यू आले, ज्याच्यामुळे प्रगती झाली, तेच आपण राजस्थानात पण करायला बघतो. जे चायनात चाललं तेच भारतात करायला बघतो, किंवा जे अमेरिकेत झालं ते पण आपण भारतात करायला बघतो. पण आपण एन्व्हायरमेंटली वेगळ्या ह्याच्यात राहतो की आपले सिस्टम्स वेगळे आहेत. त्यामुळे आपल्याला लोकल सोल्युशन्स काढणं, आणि आज भारताकडे तेवढं बौद्धिक ताकद आहे, तेवढी वैचारिक ताकद आहे की आपण भारतासाठी किंवा भारतांचे वेगवेगळे म्हणजे भारतामध्ये 10 बायोजिओग्राफिक झोन्स आहेत. म्हणजे तुम्ही जर काश्मीरला गेलात आणि तुम्ही केरळमध्ये गेलात किंवा नॉर्थ ईस्टमध्ये गेलात आणि राजस्थानमध्ये गेलात तर हे 4 वेगवेगळ्या प्रकारचे हे भाग आहेत. तर तुम्ही सगळ्यांसाठी सेम सोल्युशन नाही बघू शकता. काही ठिकाणी तुम्हाला डिसेंट्रलाइज वॉटर सप्लाय बघावं लागेल, तर काही ठिकाणी तुम्हाला ट्रेडिशनल वेजमध्ये कसं पाणी, राजस्थानामध्ये फॉर एक्झाम्पल ट्रेडिशनल वेजमध्ये कसं तुम्हाला करता येईल. तुम्हाला ऊस लावायचा आहे का दुसरं कुठचं तरी अल्टरनेटिव्ह क्रॉप आहे. मुंबईसारखे शहर जे एक्स्ट्रीमली रिसोर्स इंटेन्सिव्ह शहर आहे, म्हणजे आपल्याला 150 किलोमीटरवरनं पाणी येतं, तर मग मुंबई शहराची जबाबदारी काय आहे त्या पाण्याकडे, ह्या सगळ्याचा जर आपण विचार केला तर मग पाऊस, आय थिंक सोल्युशन हे अवेलेबल आहे. फक्त आपण आपल्या काय गरजा आहेत आणि आपल्या काय कंडिशन्स आहेत ह्याचा विचार करून जर ते आखलं तर मला नाही वाटत की काहीच प्रॉब्लेम आहे. मी एक थोडा अजून तिरका प्रश्न विचारतो. पर्यावरणीय समस्यांचा विचार करत असताना सोल्युशन म्हणून ज्या गोष्टी सांगितल्या जातात, आणि आपला देश हा पापभिरू लोकांचा देश आहे, त्यांना तुम्ही इमोशनली ब्लॅकमेल केलं, धर्माच्या नावावर ब्लॅकमेल केलं, नैतिकतेच्या नावावर ब्लॅकमेल केलं की लोक ते करू लागतात. म्हणजे मग त्याची चेष्टाही होते.
आता एक घाबरवलं जातं की तुम्ही पर्यावरणीय समस्या तयार करता म्हणजे तुम्ही पाप करता. मग तुम्ही हे करा, मग तुम्ही हे करा, मग तुम्ही हे करा. हे करायला सुचवणं बरोबर आहे, पण आता एक गोष्ट नेहमी लक्षात येते की दोन पर्यावरणवादी ज्या दोन संकल्पना सांगत असतात त्या अत्यंत कॉन्ट्रॅडिक्टरी असतात. बरोबर. म्हणजे आज जसं मुंबईच्या बाबतीत तुम्ही पाण्याचा प्रश्न म्हणाला, पाण्याचा प्रश्न जेव्हा विचार केला जातो त्यावेळेस आपण सगळ्यांना लगेच सल्ला काय देतो की तुमच्या बिल्डिंगच्या खाली तुम्ही रेन वॉटर हार्वेस्टिंग करा. बरोबर, ठीक आहे, त्यातनं पाण्याचं बिल तरी वाचतं 100%. पण जेव्हा वायनाड सारख्या घटना घडतात त्यावेळेस जे सांगितलं जातं की भूस्खलन का झालं तर भूगर्भामध्ये पाणी गेलं, तिथे पाण्याचे साठे झाले आणि त्या पाण्याच्या साठ्यामुळे तिथे भूस्खलन घडून आलं. आता या दोन संकल्पना कॉन्ट्रॅडिक्टरी नाही आहेत का? बरोबर. आय एम ग्लॅड की तू असा प्रश्न विचारलास. प्रॉब्लेम काय होतो, आपण प्रत्येक प्रश्नाचं एक लिनियर सोल्युशन बघतो. म्हणजे इकडनं मी काहीतरी इनपुट दिला की तिकडनं मला आउटपुट मिळालं. अनफॉर्च्युनेटली पर्यावरण असं चालत नाही. आपण त्याला केऑस थिअरी म्हणतो किंवा आय एम शुअर सगळ्यांनी ऐकलं हे बटरफ्लाय इफेक्ट, की कुठेतरी फुलपाखराने पंख पसरला तर कुठेतरी पाऊस पडला. पृथ्वी अशी चालते, पृथ्वी लिनियर चालत नाही आणि कन्व्हिनियंट गोष्टी घेतल्या जातात. म्हणजे आता इथे जमिनीत खड्डे करा म्हणतो आपण एका ठिकाणी म्हणतो जमिनीत खड्डे केल्यामुळे घसरण झाले. आय थिंक व्हॉट इज टू बी अंडरस्टूड हिअर की पर्यावरण आणि रिजन हे वेगवेगळे आहेत. म्हणजे आता शहरासारख्या तुम्ही गोष्टी करत असाल तर तुम्हाला रेन वॉटर हार्वेस्टिंग इज अ सोल्युशन, पण ते 100% सोल्युशन नाहीये. आय थिंक मला काय वाटतं करायला पाहिजे की आपलं पाणी तानसा, वैतरणा, भातसा या सगळ्या मोठ्या मोठ्या तलावातनं येतं. ज्या तलावांमध्ये पाणी काय येतं माहिती कसं आहे, आपल्या सोसायटीच्या वरती टाकी आहे. तुम्ही ती टाकी एकदा भरली की तुम्हाला वर्षभर पाणी मिळतं का? नाही मिळत. तसंच धरण सुद्धा एकदा ओव्हरफ्लो झालं की आपण खुश होतो. पेपरमध्ये बघतो फोटो येतात सुंदर सुंदर धरण व्हायचे, आपण खुश होतो. पण धरणाला सारखं भरावं लागतं जसं आपल्या टाकीला भरावं लागतं तसं, आणि ते काम जंगलं करतात. आणि असा भारत असा देश आहे जिथे एवढी प्रजाती आहे की लोक त्या जंगलांमध्ये राहतात. आता तुम्ही त्या लोकांची गरजा पण समजून घ्यायला पाहिजेत की जर त्यांना चूल पेटवायला किंवा पाणी गरम करायला लाकूड लागणार असेल तर ते जंगलातूनच आणणार आहेत. मग ते जंगलातनं जर आणलं तर जंगल डिग्रेडेशन होतं असं म्हणतो आपण. मग ते पाणी रोखलं जात नाही, ते सगळं वाहून जातं, डॅम आपले सिल्टनी भरले जातात. आय थिंक ह्या सगळ्या प्रॉब्लेमला सोल्युशन आहेत आणि ते म्हणजे कॉम्पेन्सेशन देणं त्या लोकांना. कारण की मुंबईला पाणी मिळण्याची किंमत ती लोक देत आहेत कारण की त्यांच्या बॅकयार्डमध्ये जंगल आहे, त्यांची शेतावर डुकरं येतात. डुकर आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे किती मोठा प्रॉब्लेम आहे शेतकऱ्यांसाठी. किंवा त्यांना जशी प्रगती मुंबईत आहे तशी त्यांच्या गावात नाहीये, तर त्याची कॉस्ट आहे जी ते गावातली लोक भरतायत. तर आपण जो पाण्याचा टॅक्स घेतो त्यातले जर आपण काही टक्के रिंग फेन्स केले, जसं इकॉनॉमिस्ट त्याला रिंग फेन्सिंग म्हणतात, रिंग फेन्स केले की ते परत त्यांच्याकडे गेले पाहिजेत आणि त्यांच्या ज्या ॲस्पिरेशन्स आहेत त्या पूर्ण करण्यामध्ये लावले आणि जंगल वाचवण्यात लावले तर आय थिंक मुंबईला पण पाणी मिळेल, मुंबईचं पाणी सेक्युअर्ड राहील आणि त्यांचं पण प्रगती होईल. आय थिंक असे बरेच सोल्युशन्स आहेत जे करता येईल. आणि जो प्रश्न होता की वायनाड सारखे, मी सॉरी टू डिस्टर्ब यू, मी पुन्हा तुमचं म्हणणं आहे की आपल्याला शेकडो सोल्युशन्स करावी लागतील? शेकडो नाही सोल्युशन करायला लागतील. माझं असं म्हणणं आहे की तुम्ही एकीकडे चाललेलं सोल्युशन उचलून दुसरीकडे चिटकवू नका. कॉपी पेस्ट नाही चालणार, पण दोन तीन गोष्टी जर जोडल्या. पर्यावरणाचा जो धोरणविषयक विचार होतो तो विचार करत असताना अशा प्रकारे भारत हा डायव्हर्सिटीचा देश आहे आणि पर्यावरणाच्या संकल्पनेतनं आपण जेव्हा याचा विचार करतो तेव्हा तो बायोडायव्हर्सिटीचा देश सुद्धा असतो. हो. आणि जेव्हा आपण बायोडायव्हर्सिटी म्हणतो तेव्हा म्हणजे मी ऐकलं होतं संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात जेवढ्या फुलपाखरांच्या स्पीसीज सापडतात तेवढ्या अख्ख्या अमेरिकेत सापडतात. तर मग अशा प्रकारच्या डायव्हर्सिफाय देशाला आपण टाइम टू टाइम सोल्युशन्स कशी देणार? त्याला एकतर म्हणजे आय थिंक बेसलाईन सेट करणं गरजेचं आहे. आणि प्रत्येक बेसलाईन म्हणजे काय? बेसलाईन म्हणजे काय की आपल्याला जर 5 ट्रिलियनची इकॉनॉमी करायची आहे तर आपल्याला ते 5 आज आपण किती आहोत आणि आपण कुठे आहोत ह्याचं जर आपण माप घेतलं की महाराष्ट्राचं पोटेन्शियल काय आहे, त्रिपुराचं पोटेन्शियल काय आहे किंवा कर्नाटकाचं पोटेन्शियल काय आहे, हे
आय थिंक आपण केलेलं आहे, पण त्याच्यातनं सेम ऍक्टिव्हिटी होऊ नाही शकत. जसं की कोकण भाग तुमचा घेतलात, कोकण भागामध्ये तुम्हाला इंडस्ट्रियलायझेशन मध्ये जायचं आहे का तुम्हाला नेचर बेस्ड सोल्युशन इंडस्ट्रीमध्ये जायचं आहे. वर्सेस तुम्ही जर समजा कुठे गुजरातमध्ये गेलात, गुजरातमध्ये तुम्हाला इंडस्ट्री पाहिजे का तुम्हाला कोस्टल एरियाज वापर. आय थिंक दॅट हॅज टू बी वर्कड आउट. आणि ते काही खूप कठीण काम नाही, ते किचकट काम आहे. आणि ते किचकट असल्यामुळे आपण सिम्पल सोल्युशन शोधतो, आपण त्याच्यामध्ये घुसायचा प्रयत्न करायचा प्रयत्न करत नाही. कारण आणि दुसरं काय असतं, आपण एका ठिकाणी सक्सेस बघितलं की आपल्याला आपण पण हे करूया, मग आपल्याला पण सक्सेस मिळेल. आणि तिथे चुकलंय. म्हणजे ऍग्रिकल्चर पण तिथेच फेल झालं आहे, पर्यावरणवादी पण तिथेच फेल झाले. त्यांना वाटलं की मी जंगल वाचवलं तर किंवा झाडं लावली तर प्रश्न सॉल्व्ह होतील. आता असं लक्षात येतं की सगळीकडे झाडं लावून पण प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही. बरोबर आहे. कारण मी नव्याने जे शिकलो ते म्हणजे माळरान किंवा प्लाटोज, ज्याला आपण सडे म्हणायचो, माळरान म्हणायचो, कोकणात सडे म्हणतात, खाली माळरान म्हणतात, त्या सुद्धा एक स्वतंत्र इकोसिस्टम आहेत छोट्या प्राण्यांसाठी, पक्ष्यांसाठी, सरपटणाऱ्या जीवांसाठी. आपल्याकडे माळरान दिसलं की झाडं लावूया असं सुरू होतं. बरोबर आहे. हे सुद्धा नैसर्गिक आहे. आता झाडं आपण का लावतो, कारण की असं म्हणतो की ते पोल्युशन खेचून घेतो. आणि आजच्या जगामध्ये आपण म्हणतो कार्बन स्टॉक आहे. आता तुम्ही जर बघायला गेला तर तुम्हाला एक उदाहरण देतो. पण कार्बन स्टॉक करणारं, कारण निसर्ग एवढा मोठा आहे आणि त्यात खूप प्रकारचे घटक आहेत. त्यात सस्तन प्राणी आहेत, पक्षी आहेत, इन्सेक्ट्स आहेत, अरॅक्नेट्स आहेत, वर्टिब्रेट्स आहेत, खूप आहेत. तर झाड हा एकमेव घटक आहे जो कार्बन तुमचे धरून ठेवतो? नाही. इनफॅक्ट जे डेसिडियस फॉरेस्ट म्हणजे जिथे आपण महाराष्ट्रात लार्जली डेसिडियस फॉरेस्ट म्हणजे त्याच्यापेक्षा जास्त तुमचं मॅनग्रोव्ह फॉरेस्ट किंवा तुमचे वेटलँड्स किंवा आपण जे तुम्ही माळरान म्हणत होतात ते माळरान म्हणजे ग्रासलँड्स. म्हणजे आता जर तुम्ही पुण्यापासून सासवडकडे गेलात तर तिथे जे गवताळ भाग दिसतात ते एका झाडापेक्षा किंवा एका जंगलापेक्षा जास्त कार्बन खेचून घेतात. आणि इनफॅक्ट ग्रासलँड्स ज्याला म्हणजे गवताळ प्रदेश ज्याला म्हणतो तो कार्बन घेतो आणि जमिनीत ठोसतो. वेरॅज झाड काय करतं, स्वतःमध्ये ठेवतं. तर उद्या तुम्ही ते झाड कापलं, ते जाळलं, ते पुरलं की परत कार्बन बाहेर. त्यामुळे मॅनग्रोव्ह सारखे सिस्टम्स किंवा वेटलँड्स किंवा हे जे आहे ते जमिनीमध्ये कार्बन दाबून टाकतात. मग झाडं लावण्यापेक्षा माळरानांना व्यवस्थित कुंपण घातलं, त्याच्यावर अतिक्रमण होऊ दिलं नाही तर जास्त चांगलं असं नाही वाटत? इनफॅक्ट त्याच्यापेक्षा जास्त चांगलं सोपा उपाय जिथे माळरान आहे त्याला माळरान ठेवा आणि माळरानाला कुंपण घालू नका. कारण काय माळरानामध्ये सगळ्यात महत्वाचं काय आहे की तिथे चराई झाली पाहिजे. आज आपण आपले सगळी हरणं किंवा जे गवे किंवा हे सगळे कमी झालेत आणि त्याची जागा गुरांनी घेतली आहे. त्या गुरांना चरून द्या. म्हणजे अशाने काय होतं, गुरं चरली जातात, आपल्याला दूध मिळू शकतं. एक मिनिट तुम्ही खूपच कॉन्ट्रॅडिक्टरी. म्हणजे सगळे पर्यावरणवादी म्हणतात जंगलात जनावरांना जाऊ देऊ नका, गायरान जमिनी असता कामा नये. आणि हा खरं तर पर्यावरणवादी आणि ग्रामपंचायती, वन विभाग आणि ग्रामपंचायती यांच्यामधला खूप मोठा कॉन्फ्लिक्टचा विषय आहे. तुमचं असं म्हणणं आहे की माळरानावर जनावरं जाऊन पाळीव चरली तरी चालतील? हो, फक्त ओव्हर ग्रेझिंग होऊ नये. तर आज इतके तज्ज्ञ आहेत आपल्याकडे आणि या देशामध्ये खूप रिसर्च झाला आहे. इनफॅक्ट आम्ही पण काही रिसर्च सपोर्ट करतो की किती चराई झाली पाहिजे आणि जेवढं आहे तेवढं गवत चरायला जेवढं गवत आपण इनफ गुरं ठेवू शकतो. त्यामुळे दूध देणाऱ्या गायी जर तुम्ही ठेवल्या 4 तर तुम्हाला तिकडच्या लोकल लोकांना पैसेही मिळतील, माळरान हे मेंटेन राहतील. तिथे जे तुम्हाला नैसर्गिक म्हणजे दीपकाडी सारखे वनस्पती किंवा कॉरिएंड्रा हे सगळी वनस्पती पण राहील. जो माळरान म्हणजे काय, तो लॅटेराइटिक दगड आहे. म्हणजे जो बसॉल्ट रॉक जेव्हा व्हॉल्कॅनोतनं आला त्याच्यावर पाऊस पडून मिलियन्स ऑफ इयर्सनी त्याच्यात ऍसिडमुळे त्याला भोकं पडले. त्यामुळे आपल्या चिऱ्याचा जो दगड, जांबा दगड त्याला म्हणतो, त्याच्यात भोकं दिसतात आपल्याला. त्याच्यामध्ये ते पाणी जाऊन बसतं आणि मग ते वर्षभर आपल्या कोकणातल्या झरांमध्ये येतं. म्हणजे मी कोकणातल्या त्यामुळे सांगतो, आमच्याकडे तळी असतात, त्या तळींना वर्षभर पाणी असतं कारण तो जांबा दगड ते पाणी धरून राहतो. जर तुम्ही चराई कंट्रोल चराई चालू ठेवलीत, त्याला काही कुंपण घालायची गरज नाही. जर तुम्ही ते खणून तिथे आंबे लावा किंवा माळरानावर म्हणजे काय म्हणतात आपण सड्यावरचा आंबा किंवा त्याच्यावर जर तुम्ही नीट कंट्रोल ठेवलात तर पाणी पण मिळेल, इन्कम पण येत राहील आणि तुम्हाला तिथे झाडं लावून किंवा त्याच्यावर जे आपण
दरवर्षी कोट्यावधी रुपये जो देश झाडं लावण्या चुकीच्या ठिकाणी झाडं लावण्यामध्ये घालवतो ते पण वाचतील. आय थिंक म्हणून मी म्हणतो की जो सोल्युशन एका ठिकाणी चालतं ते म्हणजे विदर्भात तुम्ही जंगलांमध्ये झाड लावलं ते सुद्धा म्हणजे डिग्रेडिंग तर तुमचा जास्त फायदा आहे, पण कोकणाच्या सडांवर झाड लावलं तर नुकसान आहे. शहरांकडे आपण थोडं पुन्हा येऊया, कारण की शहरांच्या समस्या आता वाढत चाललेल्या आहेत. बरोबर. म्हणजे पुण्याचा आता जो काही हाहाकार पुण्यात माजला, वायनाड हे तसं गाव म्हणजे जंगलाला लागून असलेलं छोटं हॅबिटेशन आहे. मुंबईची तर हालत, पाऊस पडला खराब होते, लोकल बंद पडतात आणि हे आता रुटीन झालेलं आहे. होय. आणि या सगळ्यावर मग आपण सोल्युशन्स कशी काढणार, किंवा फक्त मुंबईसाठी आपण सोल्युशन काढल्यामुळे मुंबईला जोडून असलेले जे 3 जिल्हे आहेत, म्हणजे आता नवी मुंबई, रायगड जिल्हा हा सुद्धा एक 20 वर्षात 25 वर्षात मुंबईचाच एक भाग झालेला असेल. कारण की ज्या प्रकारे इन्फ्रास्ट्रक्चर इकडून तिकडून या जिल्ह्याला जोडलं जात आहे, MMR रिजन हा काही वर्षांनी मुंबई सारखा सधनच असेल. बरं. पण हे करत असताना त्यात पर्यावरणीय समस्यांची सोल्युशन शोधण्यासाठी जे इनिशिएटिव्ह घेतले जातील ते इनिशिएटिव्ह या 4ही जिल्ह्यांना 5ही जिल्ह्यांना पुरेसे असतील का? मला पूर्ण कल्पना आहे की मुंबईसाठी घेतलेले इनिशिएटिव्ह मुंबईत होणार नाहीत पुरेसे, किंवा त्याने काही हे प्रश्न सुटणार नाहीत. याचा आपण कसा विचार करणार? आय थिंक आहे ना, ह्याचं उत्तर ऑलरेडी निसर्गाने केलेलं आहे. कारण की हे जे प्रॉब्लेम जे आज मुंबई फेस करते हे सेम प्रॉब्लेम निसर्गाने ला पण आले होते आणि त्यांनी त्याच्यावर सोल्युशन्स काढलेले आहेत. आय थिंक ज्याला बायोमिमिक्टिक्स किंवा बायोमिमिक्री असं म्हणतात, त्याच्यात बेसिकली काय करतो आपण, निसर्गाचा आपण एक प्रॉब्लेम घेतला, पाणी. आता पाणी किंवा प्रदूषण हे कसं काय निसर्गाने याच्यावर मात केली, त्याच्यावर कसं काय सोल्युशन काढलं, त्याचा जर तुम्ही सिस्टमचा अभ्यास केला तर सेम तो आपल्याला वापरतात आणि हे ऑलरेडी वापरतात, बरेच देश वापरतात. न्यूयॉर्क इज अ क्लासिकल एक्झाम्पल की कसं करतात, किंवा बुलेट ट्रेन इज अ क्लासिकल एक्झाम्पल की आपण निसर्गातनं कसं काय वापरतो. आय थिंक व्हॉट नीड्स टू बी डन इज की मुंबईला आपण एक MMR रिजन आहे त्याचा आपण एक प्लॅन बनवलाय. आय थिंक तो प्लॅन अजूनही आपण जो 50 वर्षापूर्वी जसं प्लॅनिंग करायचो त्याच्यापेक्षा नवीन मेथड्स वापरून आपण करतोय, पण आपण नवीन कॉन्सेप्ट्स नाही वापरत आहोत. की हाऊसिंग कसं असायला पाहिजे. मग आपल्याला कारण की तापमान हे वाढतच आहे, त्यामुळे तुम्हाला कुलिंग लागणारच आहे. मग तुम्ही बेटर कुलिंग कसं करू शकाल. तुम्ही असं नाही म्हणू शकत की AC लावू नका किंवा गरमीत बसा. तर त्याचे सोल्युशन्स काय आहेत. आय थिंक ह्या सगळ्या प्रश्नांचे सोल्युशन्स आहेत. आणि मी असं म्हणेन की जर आपण ते बायोमिमिक्टिक्सचे कॉन्सेप्ट्स वापरले ही शहरं डेव्हलप करण्यामध्ये, तर आपल्याला एक्झिस्टिंग मुंबई शहरामध्ये पण सुधारणा करता येतील. आणि जे वाढती मुंबई आहे, म्हणजे जी आता आज पनवेलच्याही पलीकडे चालली आहे किंवा इथे ठाण्याच्याही पलीकडे चालली आहे, त्या सगळ्यांना आपण जे आपल्याला गरज आहे ते करता येईल आणि आपले जे ॲस्पिरेशन्स आहेत ते पण पूर्ण करता येईल. म्हणजे एका लाईनीत सांगायचं तर इकॉनॉमी आणि इकॉलॉजी हे विरुद्ध दिशेला नाही आहेत. ते तुम्ही असं कॉन्सेंट्रिक सर्कल आहेत असा विचार करा. पृथ्वी मोठा सर्कल आहे, त्याच्या आत इकॉनॉमी आहे. तर तुम्ही जे काय पृथ्वीच्या सर्कलमध्ये कराल ते इकॉनॉमीला फायद्याचंच होणार आहे आणि इकॉनॉमीमध्ये जे जर तुम्ही चांगलं केलं ते पृथ्वीला फायदा होणार. जर आपण तो विचार केला, म्हणजे मी अजून एक, आपण ते सस्टेनेबिलिटीचे डायग्राम बघतो किंवा हल्लीची पोरं इव्हन शाळेत काढतात की असे 3 गोळे काढतात आणि जिथे मध्ये तो असतो तो सस्टेनेबल म्हणतात. ते चुकीचं अंडरस्टँडिंग आहे. मी तुम्हाला असं म्हणायचं आहे का की एक पर्यावरणाचा भाग त्याचा इकॉनॉमीच्या एका भागाशी काहीच घेणं देणं नाहीये, असं नसतं. ते सगळे एकात एक वर्तुळ आहेत ती. तर आपण हेच फंडामेंटल चुका जर आपण काढल्या आपल्या अंडरस्टँडिंग मधनं की तुम्हाला आयदर एन्व्हायरमेंट मिळेल किंवा तुम्हाला प्रगती मिळेल, असं नाहीये. एन्व्हायरमेंट हा आपलाच भाग आहे, प्रगती ही आपली इच्छा आहे. जर आपण प्रगती केली पर्यावरणाला समजून, तर जशी 17व्या शतकात आपण जगाचे 25% GDP होतो तसं परत व्हायला मला तरी काही प्रॉब्लेम दिसत नाही. मला सांगा मग, आपण जे म्हणतो की एक थेअरी सांगते की समुद्रात भरपूर तापमान वाढतं तेव्हा बट नॅचरल समुद्राचं पाणी इव्हॅपोरेट होतं किंवा त्याचं बाष्पीभवन होतं.
मग हे जे भरपूर पडलेलं पावसाचं पाणी आहे ते समुद्रापर्यंत पोहोचून लवकरात लवकर त्यातनं मोकळी मिळवणं हा एक पर्याय असू शकतो. पर्याय असू शकतो, पण तो त्या वेळेचा म्हणजे ज्या 3 तास जेव्हा तो पाऊस पडतोय तेव्हाचं सोल्युशन आहे. आपण असे छोट्या 3 तासाचे सोल्युशन शोध करायला तर आपल्याला लागणारच आहेत, कारण की आज तो पाऊस पडतोय. पण त्याबरोबर आपल्याला समुद्र हा फारच महत्वाचा आहे, समजून घेतलं पाहिजे. आणि जर आपण समुद्राचं टेम्परेचर मेंटेन करणाऱ्या जे त्याचे घटक आहेत, फॉर एक्झाम्पल वेल्स, म्हणजे ज्याला आपण देवमासा ज्याला आपण म्हणतो, तो एक झाड म्हणजे सगळ्यात मोठं ओकचं झाड जे 500 वर्ष जगतं ते 12 टन कार्बन त्याच्यात स्टोअर करतं. एक वेल मासा 32 टन कार्बन स्टोअर करतो. ही नवीन माहिती आहे आणि ही कोणालाच माहिती नाही, कारण की आमच्यासारखी लोक जे रिसर्च करतील पण लोकांपर्यंत पोहोचवता येत नाही. तर आपण जर व्हेल्स आणि डॉल्फिन्सवर काम केलं, जे संडेला जाऊन बघण्याच्या गोष्टी नाही आहेत, ह्या आपले इंजिनियर्स आहेत. जर तुम्ही भारताच्या म्हणजे मुंबईच्या किनारपट्टीवर डॉल्फिन्सवर काम केलं, तुम्ही त्या प्लँक्टन्सवर काम केलं, तर हे जे सरफेस ज्याला सी सरफेस म्हणतात त्याचे टेम्परेचर कंट्रोलमध्ये येतील. त्यामुळे जे बाष्पीकरण होतं आणि जे सह्याद्रीच्या कडेशी असल्यामुळे जे अपविलिंग होतं ते परत आपण पूर्वद्वर हळूहळू आणू शकतो. आणि मग वाईल ते 3 तासात जे 300 mm पाऊस पडतो तो न पडता तो 3 दिवसात पडेल. आणि मग तुम्हाला तुमचे सगळे बाकीचे जे आहेत, रेन वॉटर हार्वेस्टिंग असेल किंवा तुमचे गॅबियन वॉल्स, ते सगळे तुम्हाला इफेक्टिव्ह होतील. पण आय थिंक हा नुसताच 3 तासाचा विचार न करता 365 दिवसाचा विचार करणं फार महत्वाचं आहे. मान्य आहे, पण शहरही गतिमान असतात. आणि जसं आपण मगाशी म्हटलं की शहर थांबलं की अर्थचक्र थांबतात. बरोबर. नुकसान होतं, त्याचा परिणाम रोजगारावर होतो, काही लोकांना कमी करावं लागतं. अशा स्थितीमध्ये जशी लॉंग रन सोल्युशन्स आपल्याला काढावी लागतील याच्याबद्दल काही शंका नाहीये, पण शॉर्ट टर्म सोल्युशन्स काय असतील? शॉर्ट टर्म सोल्युशन्स याच्यावर बरीच आहेत. म्हणजे आता लाईक यू सेड की आपल्याला ते पाणी पडतंय ते नीट चॅनलाइज करून परत समुद्रात सोडणे. पण मुंबईतला प्रत्येक मुंबईकराला माहिती आहे की भरतीची वेळ असेल तर ते पाणी अडतं आणि त्याच्यामुळे पाणी मुंबईमध्ये, तर त्याच्यासाठी इंजिनिअरिंग सोल्युशन्स आहेत जे आपल्याला फक्त आपली इच्छा आहे का हे सगळं करण्याचं, आणि इच्छा जरी असली तर त्याचं फायनान्सिंग कसं येईल. आय थिंक दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. जसं म्हणजे यावेळेसचं पर्यावरण बजेट हे काहीतरी 0.06% आहे, तर हे पर्यावरणाच्या बजेटचा प्रॉब्लेम आहे का हा डेव्हलपमेंटचं जे बजेट आहे त्यांनी विचार करायला पाहिजे. आय थिंक जर तुम्ही पर्यावरणवाद्यांकडे जाऊन याचं सोल्युशन काढायला गेला तर नाही येणार. पण तुम्ही जर एका टेबलवर पर्यावरणवादी इंजिनियर्स या सगळ्यांना एकत्र बसून, आणि आजकाल इनोव्हेटर्स खूप आहेत, आणि जगात खूप एक्झाम्पल्स ते आपण ते थोडंसं मेहनत घेऊन त्यांना पण बोलवलं आणि त्या टेबलवर बसवलं, आय थिंक सोल्युशन्स येतील. आय थिंक सोल्युशन देणाऱ्या लोकांवर ना जास्त महत्त्व देणं गरजेचं आहे, विथ फुल रिस्पेक्ट. आणि हे व्हायलाच पाहिजे की प्रॉब्लेम असेल तर तो दाखवला पाहिजे, घंटा वाजवली पाहिजे, शिट्टी वाजवली पाहिजे, ते सगळं व्हायलाच पाहिजे, त्याच्यावर काही दुमत नाहीये. पण दॅट इज नॉट द सोल्युशन. सोल्युशनसाठी दॅट इज अन अलार्म बेल. ते तुम्हाला सांगतं की प्रॉब्लेम आहे. तुम्हाला टेबलवर हे 5-6 वेगळ्या प्रकारची लोकांना बसून ह्याचे इंजिनिअरिंग सोल्युशन्स, ह्याचे नेचर बेस्ड सोल्युशन्स हे सगळे आणावे लागतील. आणि हे शक्य आहे का? तर हे पूर्णपणे शक्य आहे. तुम्ही खूप महत्वाच्या विषयावर प्रकाश टाकला. सगळ्यात जुन्या कन्सेप्टच्या तुम्ही अर्थार्थी विरोधात बोलताय. म्हणजे गुरेचराई तुम्हाला मान्य आहे, तुम्हाला एसी मध्ये बसणं मान्य आहे, तुम्हाला विजेचा वापर करणं मान्य आहे. मग आपण अशा स्थितीमध्ये इतकी वर्ष ज्या प्रकारे समस्या लोकांना सांगून घाबरवलं गेलं, म्हणजे ज्या पर्यावरणीय समस्या अमेरिकेत आहेत, याचा अर्थ सरळ आहे की त्याच प्रकारच्या पर्यावरणीय समस्या भारतात नाहीये. बरोबर आहे. आय डोंट थिंक मी विरोधात आहे. आय थिंक मी इव्हॉल्ड जे म्हणजे आपण अडकलोय 1970 सालामध्ये अजून पर्यावरणवादी किंवा अडकलोय. सोल्युशन्स जे आहेत किंवा प्रॉब्लेम्स जे आहेत ते फार कंपाऊंड झालेत. म्हणजे आता फक्त वाघाचा प्रॉब्लेम नाही राहिलाय, आता वाघाचा प्रॉब्लेम क्लायमेट चेंजमध्ये झालाय, पाण्यामध्ये झालाय, तो बदललाय. त्यामुळे आपले सोल्युशन्स पण बदलायला पाहिजेत. माझं म्हणणं हे नाहीये की आम्ही जे पर्यावरणवादी बोलतोय ते चुकीचं आहे. मी म्हणतोय की
आता ते तेवढं लहान नाही राहिलंय, आता तो मोठा झालाय विषय. त्यामुळे आणि अंडरस्टँडिंग वाढलंय. मी पण आधी नाही म्हटले, माझे जर तुम्ही जुने रिपोर्ट वाटला तर त्याच्यामध्ये ग्रेझिंग शुड बी स्टॉप्ड असं मी लिहिलं असेल कुठेतरी. तेव्हाचं अंडरस्टँडिंग होतं ते, तेव्हाचं सायन्स होतं. पण आज सायन्स पुढे गेलंय, कम्प्युटिंग पॉवर पुढे गेली आहे. त्यामुळे आपल्याला डेटा असल्यामुळे आपल्याला नीट कळतं. आणि आय थिंक जर आपण आजच्या डेटाला लक्ष नाही दिलं आणि आजचं सायन्स आपल्याला काय सांगतंय लक्ष नाही दिलं तर आपल्याला सोल्युशन मिळणार नाही. त्यामुळे मी असं नाही म्हणणार की मी विरोधात आहे, पण मी म्हणतोय की सगळ्यांनी पुढे पाऊल टाकलं पाहिजे आता. आणि जो तुमचा मुद्दा आहे की आपण आज सगळं प्रगतीकडे जाऊ शकतो का? कारण की आय थिंक इंडियाचे ॲस्पिरेशन्स हे जगाची इकॉनॉमी ड्राईव्ह करतायत. सगळे भारतात येत आहेत, भारतात येऊन गुंतवणूक करू इच्छितात. बरोबर आहे. आणि आय थिंक ही ऑपॉर्च्युनिटी आहे. आपण त्याच्याकडे चॅलेंज म्हणून बघितलं नाही तर वेगळं सोल्युशन येईल. इंटेन्शन महत्वाचं आहे. तुम्हाला इंटेन्शन आहे की काही होऊ नये का, तुमचं असं इंटेन्शन आहे की आपली प्रगती व्हावी पण ती चांगल्यारीत्या हवी. म्हणजे आज माझी मुलं, मला मुलं नाही आहेत पण आपली मुलं जी आहेत ती 200 AQI मध्ये त्यांनी जगावं का, लोकांना प्यायला पाणी मिळावं का, त्यांची शेतं डुकरांनी खावी का. आय थिंक ह्याचा विचार करणं जास्त महत्वाचं आहे, रादर देन सेइंग की तुम्ही जंगल तोडू नका किंवा तुम्ही वाघ वाचवा. आय थिंक प्रश्न फार मोठा आहे. प्रश्न आहे की आपली प्रगती कशी करता येईल. मी पुन्हा प्रश्नांकडे जातो. वायनाडमध्ये जे झालं त्याचं आकलन तुम्ही कसं करता? वायनाडच्या 2-3 गोष्टी आहेत. एक म्हणजे जो बदललेला म्हणजे एवढा पाऊस एकत्र पडणे, हे वायनाडच्या गेल्या काही हजार वर्ष किंवा काही माझं आता हिस्ट्रीमध्ये मी एवढं जाऊन चेक नाही केलं, पण आय वोंट बी सरप्राइज्ड की गेले लाख वर्षामध्ये पण असा पाऊस पडला नाहीये. तर एक तर ते बदललं आहे. त्यामुळे आपण वायनाड तसंही तयार नव्हतं. त्याच्यात आपण काय झालंय, वायनाड आज जर तुम्ही वायनाडमध्ये गेलात, मी दर 2 महिन्यांनी जातो वायनाड साईडला, तर तिकडे आपण रबर किंवा अशा काही प्रकारची मोनोकल्चर क्रॉपिंग पॅटर्न केले. कोकणात साग आहे असा वेड्यासारखा लावलेला, आणि साग हा काय कोकणातलं झाड नाहीये, रबर हे काय केरळातलं झाड नाहीये. जेव्हा आपण अशी झाडं लावतो तेव्हा त्यांनी त्या जमिनीची स्वतःला धरून राहण्याची क्षमता कमी झाली. त्याच्यात आपण पाणी, आज भारत हे जगातलं सगळ्यात मोठं जमिनीतलं पाणी बाहेर काढणारं देश आहे. कुठचाच देश एवढं जमिनीतलं पाणी काढत नाही. मी परवा माझा ड्रायव्हर सांगत होता, तो राजस्थानचा आहे, तो म्हणतो आम्ही आता 1000 फूट खाली गेलो पाणी काढायला. आता जेव्हा आपण खालचे ॲक्वाफर्स आहेत, तळाचे ॲक्वाफर्स मधनं पाणी काढतो तर इट इज नॉट रिप्लेस्ड बाय एनिथिंग. त्यामुळे असं आता सॅटेलाइट इमेजरी सांगते की काही शहरं आणि काही जागा आता बसायला लागल्यात, खाली धसतायत. आणि जेव्हा असं सगळं होतं, जसं वायनाडमध्ये आपला अभ्यास नाही केलाय, त्याचा करायला पाहिजे की जमिनीच धसायला लागल्यात, त्याच्यात तुम्ही झाडं बदललीत, जंगलं गेली, पाऊस दनादन पडायला लागलाय. काही अशा ठिकाणी इंजिनिअरिंग हे 25 वर्ष जुनं इंजिनिअरिंगची टेक्निक्स वापरले आणि तशी घरं बांधली, नॉट नेचर बेस्ड सोल्युशन्सची घरं नाही बांधली. ह्या सगळ्याचं कंबाईंड इफेक्टमुळे वायनाड आज घसरते आणि हे आपण बदललं नाही तर ते घसरत राहणारच. आय थिंक आजच्या तारखेला जगामध्ये एन्व्हायरमेंटल रेफ्युजीजचं संख्या सगळ्यात जास्त आहे, वॉर रेफ्युजीज पेक्षा किंवा बाकी सगळे. तुम्ही नवीन संकल्पना मांडताय. एन्व्हायरमेंटल रेफ्युजी ही पूर्ण नवीन संकल्पना. कारण आपण वॉर रेफ्युजी ऐकलेत, पॉलिटिकल रेफ्युजी ऐकलेत, आपण गरिबीमुळे झालेले रेफ्युजी ऐकलेत, आणि तुम्ही आज एन्व्हायरमेंटल रेफ्युजीची कल्पना मांडताय. मुंबईत सुद्धा मोठे टॉवर धसण्याची समस्या आहे. हो, एक तर म्हणजे आपण मुंबईत राहतो, तुम्ही उन्हाळ्याच्या महिन्यांमध्ये रस्त्यावर चांगली गरीब पण चांगले दिसणारे लोक भीक मागताना बघितलेत का? ते भिकारी नाही आहेत, पण आज तिकडे काहीच नाहीत. तर अशा लोकांना आपण एन्व्हायरमेंट रेफ्युजीच्या कॅटेगरी, हे सीझनल मायग्रेशन आहे. पण काही लोकांना जसे म्हणजे सुंदरबनातले काही पाण्याखालीच गेलेत, लक्षद्वीप आयलंड पाण्याखाली जाऊ शकतं, तर जे लाख लोक तिथे राहतात ते कुठे जाणार? आणि असे पर्यावरणमुळे रेफ्युजीज जगभरात सगळीकडे पसरलेले आहेत. आणि बिकॉज हे स्लोली होत असतं, त्यामुळे आपल्या नजरेत येत नाही. वॉर कसं होतं, आज वॉर झाला, 1 महिना चालला,
10,000 लोक अशी मायग्रेशन आहेत ना. म्हणजे आज बांगलादेशच्या बॉर्डरवर एक मोठी समस्या जी सांगितली जाते ती ही की तिथे जो तांदूळ होतो तर त्या तांदळाच्या त्या लोंबीमध्ये ते दूध जे तयार होतं ज्यातनं पुढे आपला तांदळाचा दाणा तयार होतो तर ते दूधच तयार होत नाही. म्हणजे नुसतं गवत वाढतं आणि त्यात भात तयार होतच नाही कारण तशा प्रकारचं टेम्परेचरच गाठत नाही. कारण आपल्याला असं वाटतं 0.5 डिग्री म्हणजे काहीच नाही किंवा पाण्याचं ह्युमिडिटी इन द एअर किंवा ह्या ज्या बारीक निसर्गाचं जे गणित आहे ना ते फारच डेलिकेट आहे. त्या एकदम छोट्या छोट्या गोष्टींवर असतं. जेव्हा ह्याच्यामध्ये थोडासा बदल होतो तेव्हा तुम्हाला निसर्ग मरत नाही, निसर्ग बदल करतो आणि तो बदल आपल्याच्या सोयीचा नसतो. आज भात उगणार नाही, काहीतरी वेगळं उगेल पण ते आपण खाऊ नाही शकणार आणि हा आपला प्रॉब्लेम आहे, निसर्गाचा नाही. तर आय थिंक व्हॉट नीड्स टू बी लुक्ड ॲट इज की पूर्वी बांगलादेशमध्ये कसे होते. आज आपण सगळीकडे एकच प्रकारचा भात लागतो. म्हणजे तुम्ही दुसरे जे फूडवर काम करणारे लोक तज्ज्ञांशी जर बोलला तर भारतात असलेल्या भाताच्या व्हरायटीज आज किती कमी झाल्यात. आज आपण आय थिंक 10% पण व्हरायटी खात नाही ज्या उगवू शकतो. जे असे वेगवेगळ्या क्लायमेटमध्ये जगू शकणारे आंबे, पूर्वी जर तुम्ही आंबे मोहर लावत होता तर आता त्याच्या जागी तुम्हाला काहीतरी दुसरा लावायला लागेल जे अशा क्लायमेटमध्ये होतं. आय थिंक दॅट फूड प्रेफरन्सेस हॅव टू चेंज. आपण मिलेट्स म्हणजे आता मिलेट्स खूप महाग झाले, आधी कोण विचारायचं नाही ज्वारी बाजरी नाचणीला, पण तमिळनाडूने मोठ्या प्रमाणावर मिलेटमध्ये क्रांती केली कारण पाणी नाहीये एक्झॅक्टली शेतीसाठी. तर मग तरी आपल्याला भात उगवायचा आहे का? भात आणि गहू हा देशात का आला ह्याचा जर इतिहासात गेलो तर आपल्याला लक्षात येतं की त्यावेळेला भारताकडे जेवायला काय नव्हतं, खायला काय नव्हतं, रेशनिंग मधून आला. नाहीतर भारत हा उपाशी मेला असता. त्यामुळे तेव्हाची ती गरज होती. पण आताची ती गरज आहे का? आता ती गरज नाही. तर मग वी हॅव टू लुक ॲट ॲग्रिकल्चर की जिथे 250 mm पाऊस पडतो आणि जिथे 2500 mm पाऊस पडतो तिथे तुम्ही दोन्हीकडे सेम गोष्टी म्हणजे ऊस सगळीकडेच लावणं फायद्याचं आहे का? कारण की आज एन्व्हायरमेंटल लॉसेस आर बिगर देन मेनी. आता बाकी कारण की मुंबईसारखी शहरं आहेत आपण सस्टेन करू शकतो, पण मुंबईसारखी शहरं सुद्धा हळूहळू ह्या सगळ्या गोष्टींमुळे आपली इकॉनॉमी स्लो होऊ शकते. त्यामुळे आपल्याला ह्या बारीक गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे. असं नाही की सगळीकडे एकच भात लावा, HMT तर सगळीकडे तुम्हाला भातच लावायचा तर भात या रिजनमध्ये हा भात लावा, या रिजनमध्ये भात लावू नका. ह्या सगळ्याचा विचार करणं फार गरजेचं आहे. आपण आज तुम्ही खूप कन्सेप्टना धक्का लावला म्हणजे कारण आपल्याकडे वारंवार जे सांगितलं जातं आणि पर्यावरणाच्या नावावर गोष्टी आपल्याकडे खपवल्या जातात. जी मंडळी सांगत असतात ती वाईट हेतूने सांगत असतात असं नाहीये, पण बदलत्या वातावरणीय किंवा पर्यावरणीय समस्या यांना बदलती सोल्युशन्स लागतील असं तुम्हाला वाटतं का? आणि मग त्याचं रिफ्लेक्शन आपल्या अभ्यासक्रमांमध्ये विद्यापीठांमध्ये जिथे एन्व्हायरमेंटल सायन्सचे कोर्सेस कंडक्ट केले जातात त्यांच्यासाठी हे चॅलेंज आहे. आय थिंक हे आपल्यासाठी शिक्षण ना तुम्ही हात घातला आणि आय एम ग्लॅड यू सेड दॅट. आय थिंक फार गरज आहे की आपण पुढच्या 10 वर्षासाठी काय स्किल सेट लागतील त्याच्यासाठी तयार करणं. म्हणजे आज इंजिनिअरिंग जर तुम्ही माझा भाचा आता इंजिनियर व्हायचा त्याला तुम्ही कन्व्हेन्शनल इंजिनिअरिंग शिकवणार आहात का क्लायमेट अडॅप्टेड इंजिनिअरिंग शिकवणार आहात. आय थिंक हा फार महत्त्वाचा विषय आहे. आणि जे आम्ही पर्यावरणवादी जे आजपर्यंत बोलत होतो ते चुकीचं नव्हतं. आम्ही म्हणतच होतो की वायनाडसारखे गाडगिरांच्या रिपोर्टमध्ये असं म्हटलंय की असे सगळे प्रॉब्लेम्स होऊ शकतात आणि आज ते सगळं खरं ठरलंय. पण तेव्हा जे सोल्युशन्स दिले होते ते त्या डे एन एजमध्ये होते. आता प्रॉब्लेम सुरू झाले आहेत, आता सोल्युशन वेगळे लागणार. आज तुम्ही सेम सोल्युशन नाही करू शकत. तुम्हाला तुमचे इकोसिस्टम्स इंटॅक्ट ठेवायला लागणार, ज्याला आम्ही मी इकॉलॉजिस्ट म्हणणार नाही स्वतःला, पण इकॉलॉजीचा अभ्यासक आहे मी. तर इकॉलॉजिकल फंक्शनॅलिटी जे आहे म्हणजे आपल्याला त्याच्यातनं सर्व्हिसेस मिळतात त्या कशा मिळत राहतील ह्याच्यावर काम करणं जास्त महत्वाचं आहे रादर देन सेईंग के मी सगळीकडे झाडं लावेन. धन्यवाद ऋषिकेश चव्हाण, तुम्ही MyMTV मध्ये आलात आणि आज या पॉडकास्टमध्ये आपण विचार केला होता शहरं आणि पर्यावरणीय समस्यांचा. आपल्या पुढच्या पॉडकास्टमध्ये आपण विचार करणार आहोत मानव विरुद्ध वन्यजीव या विषयाचा. धन्यवाद. भेटूया पुन्हा MyMTV मध्ये. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा
आणि आपली मतं कॉमेंटमध्ये नक्की नोंदवा. धन्यवाद ऋषिकेश. धन्यवाद MyMTVचे धन्यवाद, कारण की हे विचार मांडण्यासाठी एक प्लॅटफॉर्म देणं आय थिंक ही या काळाची गरज आहे आणि तुम्ही तो प्लॅटफॉर्म मला दिलात, ह्याच्यासाठी तुमचे खूप खूप आभार.